एक मुलगा जवळपास 22-23 वर्षाचा, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कट्टर कार्यकर्ता. शरद पवार गटाच्या कोणत्याही नेत्याची सभा लागो, हा त्या सभेला हजर राहणारच. कारण त्याला शरद पवार गटात काम करून एक राजकीय पाठिंबा हवा असायचा. कारण त्यामुळे त्याला त्याचा उद्योग बिनदिक्कत चालवता येत होता. पण त्याचा उद्योग देशाच्या तरुण पिढीला नासवणारा होता. कारण तो ड्रग्ज तस्करीचा उद्योग करायचा. उद्योग हा शब्द मी जाणून बुजून नकारात्मक अर्थानं वापरतोय. पण एक दिवस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांची जाहीर सभा ठाण्यात लागली. ह्या पठ्ठ्यालाही आव्हाडांसोबत फोटो काढायचा मोह आवरला नाही. त्याने पुष्पगुच्छ घेतलं आणि आव्हाड कारमधून जाताना त्याने ते पुष्पगुच्छ त्यांच्या हातात देत फोटो काढला. त्या ड्रग्ज तस्कराचं नाव होतं सलमान. त्यानंतर असंच एकदा सुप्रियाताईंनाही कारमधून जाताना सलमानने मध्येच रस्त्यात गाठलं आणि सेल्फी घेतली. तुम्हाला सुप्रियाताईंच्या सेल्फीच्या मोहाबद्दल वेगळं सांगायला नको, पण सेल्फीमधला तो कार्यकर्ता काही राजकारण्यांच्या पाठिंब्याने किंबहुना आशीर्वादाने आपलं ड्रग्ज तस्करीचं काम करतच राहिला, असा आरोप शिवसेनेच्या सचिव आणि प्रवक्त्या डॉक्टर मनीषा कायंदे यांनी केलाय. त्यामुळे आज आपण ड्रग्ज तस्करी करणाऱ्या सलमानबद्दल, त्याच्या राजकीय कनेक्शनबद्दल आणि एकूणच ड्रग्ज तस्करीच्या प्रकरणाचा आणि महाराष्ट्र सरकारच्या याच ड्रग्ज माफियांच्या विरोधातील मोहिमेचा आढावा घेणार आहोत. नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत. 14 जून 2020 महाराष्ट्रात आणि देशात कोरोनाचा कहर सुरू होता. कोविडमुळे जीव गमवावा लागणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. पण अशातच दुपारच्या वेळी एक बातमी आली. सिने अभिनेता सुशांत सिंग राजपूतने राहत्या घरी आत्महत्या केल्याची. एक तरुण यशस्वी अभिनेत्याच्या आत्महत्येने संपूर्ण देश स्तब्ध होता. तपास यंत्रणांनी हत्येमागचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला, तर एक कारण समोर येत होतं, अंमली पदार्थांच्या सेवनाचे. यानंतर मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी आपल्या तपासाची गती वाढवत मुंबईतील आणि महाराष्ट्रातील ड्रग्ज कार्टेलचा शोध घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला मोठ्या मोठ्या लोकांच्या घरी धाडी टाकण्यात आल्या. काही लोकांना तुरुंगवास देखील झाला. पण पुढं काय झालं, तर याचं उत्तर आहे काहीच नाही. सर्वच लोकांना सबळ पुराव्याअभावी सोडण्यात आलं. पण त्यावेळी तत्कालीन महाराष्ट्र सरकारवर ड्रग्ज माफियांना अभय दिल्याचा आरोप करण्यात येत होता. पण आज परिस्थिती बदलली आहे. महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झालं आणि मागच्या काही दिवसांपासून ड्रग्ज माफियांवर कारवाईच्या बातम्या येत आहेत. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर आणि आणखीन एक काही ड्रग्ज केसेसमुळे मुंबईची जगभरात बदनामी झाली होती. पण त्यावेळी ड्रग्ज कार्टेलच्या विरोधात ज्या प्रकारे मोहीम चालवली जायला पाहिजे होती तशी ती चालवण्यात आली नाही. त्यामुळे 2020 आणि 2021 मध्ये मुंबई आणि ड्रग्ज हे समीकरणच बनलं होतं. हे समीकरण तोडण्यासाठी ज्या प्रकारच्या राजकीय इच्छाशक्तीची गरज होती ती तत्कालीन मुख्यमंत्री आणि त्यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये नव्हती, असा आरोप विरोधक करतात. नुसते ड्रग्ज प्रकरणच का, वसुली रॅकेट चालवणं असो की महाविकास आघाडीतील मंत्र्यांचे कुख्यात दहशतवादी आणि मुंबईतील 1993च्या बॉम्बस्फोटाचा आरोपी दाऊदशी असलेले आर्थिक संबंध असो, या सर्व कारणामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली. पण आता महाराष्ट्र पोलिसांनी गृहमंत्र्यांच्या आदेशावरून ड्रग्ज माफियांचा सफाया करायला सुरुवात केली आहे. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात दररोज वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी होत आहे. पोलिसांच्या या कारवाईमधून नवे नवे खुलासे समोर येत आहेत. काही ड्रग्ज माफिया तर राजकीय पक्षाच्या आणि नेत्यांशी जवळीक साधून होते, अशी माहिती चौकशीतून समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे. या दाव्यात कितपत तथ्य आहे हे आपण पाहिलं पाहिजे. महाराष्ट्रात सध्या सगळ्यात मोठा ड्रग्ज माफिया असलेला ललित पाटील हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा नाशिक शहर प्रमुख होता. यावरून आपल्याला ललित पाटील सारख्या ड्रग्ज माफियांची राजकीय पोहोच लक्षात येईल. कालच मुंबई पोलिसांनी सलमान नावाच्या एका ड्रग्ज तस्कराला अटक केली. या ड्रग्ज तस्कराचे फोटो शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत आहेत. मुळात सलमान हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार गटाचा कार्यकर्ता असून ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्यासोबत माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत अनेक वेळा दिसून आला आहे. त्यामुळे ड्रग्ज प्रकरणी सरकारवर आरोप करणाऱ्या सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड
ड्रग्ज प्रकरणातील एका आरोपीसोबत फोटो कसा काय काढतात असा प्रश्न शिवसेनेच्या सचिव आणि प्रवक्त्या डॉक्टर मनीषा कायंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला आहे. तसंच ललित पाटील प्रकरणी उघडकीस आलेल्या 4-5 नावांपैकी सलमान हे सुद्धा एक मोठं नाव होतं, ज्याच्याकडे 54 ग्रॅम MD ड्रग्ज सापडले होते असा आरोप मनीषा कायंदे यांनी केलाय. त्यामुळे हे ड्रग्ज तस्कर आपल्या राजकीय शक्तीचा वापर आपल्या अवैध व्यवसायासाठी करत होते का असा मोठा प्रश्न निर्माण झालाय. या प्रश्नाचं उत्तर तपास यंत्रणा नक्कीच शोधतील. महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या तपास यंत्रणांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहतील यात शंका नाही. याला कारणही आहे देवेंद्र फडणवीस याआधी सुद्धा 2014 ते 2019 मध्ये या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना गृह मंत्रालय त्यांच्याकडे होतं. त्यावेळी त्यांनी मुंबईतील अंडरवर्ल्डची दहशतही संपुष्टात आणली होती. मुंबईतील दाऊदच्या संपत्तीचा लिलाव करणारे गृहमंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. आता ज्या प्रकारे ड्रग्ज कार्टेलचा कारवाई सुरू आहे त्यामुळे फडणवीस यांची एक नवी ओळख निर्माण होत आहे. ती आहे FBI म्हणजे फडणवीस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. त्यामुळेच महाराष्ट्र सरकारचे मुख्य लक्ष ड्रग्ज तस्करी संपुष्टात आणणं असून त्यावर सर्वांनी कठोर कारवाई करावी असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले. तसंच येत्या काही दिवसात ड्रग्ज विरोधातील कारवाई आणखीन तीव्र करण्यात येणार असून त्यातील आरोपींनाही शोधून काढलं जाईल असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. दरम्यान नाशिकमधील ड्रग्ज प्रकरण उघड झाल्यानंतर राज्य सरकारने ड्रग्ज विरोधी मोहीम हाती घेतली आहे. पण एका बाजूला विरोधक या मोहिमेवर टीका करतात आणि दुसऱ्या बाजूला स्वतः या ड्रग्ज तस्करांना अभय देतात. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी MahaMTVच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. धन्यवाद.